तर हाय हॅलो पब्लिक, मी आहे जाधव दिव्या. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूबच्या पहिल्या ब्लॉगमध्ये. तर हा माझा यूट्यूबवरचा पहिला ब्लॉग असणार आहे, जो की मी खूप दिवसापासून प्रयत्न करते की मला ब्लॉग बनवायचा, यूट्यूब चॅनल सुरू करायचं आहे, मला ब्लॉगिंग करायची, मला व्हिडिओज बनवायचे. मला या गोष्टीमध्ये पहिल्यापासून आवड होती, पण मग याचा विचार कर, लोकांचा विचार कर, ह्यामुळे मी आजपर्यंत या गोष्टी टाळत आले. पण मग मी आजपासून ठरवलं आहे की मी आजपासून व्हिडिओ बनवणार आहे आणि रोज व्हिडिओ यूट्यूबवर टाकणार आहे. सो हा माझा पहिला ब्लॉग आहे. त्याच्यामुळं आज वातावरण इतकं छान झालेलं होतं, आभाळ आलेलं होतं, फुल पावसाचं वातावरण होतं. माझ्यासोबत आज स्नेहल मॅम आहे, ज्या की आमच्या टीचर आहे, माझे फ्रेंड पण आहे आणि माझ्या मोठी बहीण पण आहे. सो आम्ही निघालो होतो कामानिमित्त बाहेर. वातावरण आणि थंडी हवा इतकी छान चालू होती की म्हणजे खूप छान. आणि व्हिडिओ बनवायचं सर्वांचं कसं असतं माहिती का, सुरुवातीला 2-3 दिवस सर्वजण खूप उत्साहाने व्हिडिओ बनवतात. मी व्हिडिओ बनवणार, मी व्हिडिओ बनवणार. पण 2-3 दिवसांनी माहीत नाही काय होतं, सर्वजण असं म्हणजे माझ्यासोबतही तसंच झालं होतं. मी सुरुवातीला स्टार्ट केलं आणि मधात स्टॉप करून दिलं, कारण की दुसऱ्या कामांमुळे ना इकडे लक्ष जास्त जात नाही. याला हां, माहिती आहे याला जास्त वेळ लागत नसतो, पण मग वेळ द्यावा लागतो ना, पण बाकीकडं दुर्लक्षित होऊन जातं. मग इकडं वेळ देता येत नाही. असं माझ्यासोबत पण झालं होतं. माझी बी कन्सिस्टन्सी मेंटेन राहत नव्हती. पण ह्यावेळेस मी ठरवलं, कसं तरी मला यूट्यूब चॅनल ओपन करायचं आहे आणि त्याच्यावर रोज ब्लॉग टाकायचे, म्हणजे करायचे. तर आजपासून मी घेते चॅलेंज की यूट्यूबवर बरोबर रोजच्या रोज व्हिडिओ टाकायचे आणि येत्या ह्या 6 महिन्यात चॅनल मोनेटाईज करून सक्सेस मिळवायचे यूट्यूबवर. सो ही चॅलेंज मी घेते आणि माझ्यासोबत तुम्ही पण व्हिडिओ बनवा आणि तुम्ही पण टाका, कारण की आपण ही एकमेकांना मोटिवेशन असणार आहे आपल्याला, बरोबर. तर कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवायची, प्रॉपर एकदम मेंटेन. तर चला, आम्ही आलो होतो हॉस्पिटलमध्ये. तिची थोडीशी ट्रीटमेंट होती, तर मी दाखवते तुम्हाला हे हॉस्पिटल. कॉस्मेटिकचं हॉस्पिटल आहे. तर हे मॅमला, तिथले डॉक्टर मॅमला हे भेटलेले ट्रॉफीज वगैरे. त्याच्यानंतर क्लिनिंग वगैरे एकदम प्रॉपर होती बरं का, सर्व प्रकारचे. नंतर मग इथं मला हे दिसलं, मला थोडंसं नटखटपणा थोडंसं अंगामध्ये जास्त आहे, की लेकरांचं खेळणं वगैरे, टॉईज वगैरे मला खूप आवडतात. मग मी म्हटलं ही हाईटचं होतं इथं, तर म्हटलं चला, म्हटलं हाईट मोजून पाहू. मी हाईटचं ट्राय केलं बरं का, पण मला काही दिसलंच नाही की हाईट किती आहे. म्हटलं जाऊ दे बाबा, त्याला होऊन आले का मग कशाला त्याच्या मागं पडत बसावं, नाही का. मग बाकीचं हॉस्पिटल बघितलं मी, छान होतं, आवडलं मला. म्हणजे क्लिनिंग वगैरे एकदम प्रॉपर होती. त्याच्यानंतर मग मी बाहेर गेले, थोडंसं बाहेरचं वातावरण बघितलं, काय कसं आहे. म्हणजे हे हॉस्पिटल पडेगावला आहे. पडेगावच्या म्हणजे सुरुवातीलाच हे हॉस्पिटल लागतं कॉस्मेटिकचं. थोडंसं बाहेर जाऊन थांबले. म्हटलं आता काय करणार आहे, बोर होत होतं तुम्हाला. म्हटलं आजूबाजूला बघून घ्या, म्हणजे नेक्स्ट टाईम यायचं जर काम पडलं तर कळलं पाहिजे ना आपल्याला की कुठं आहे, काय आहे. गाड्या वगैरे वाहत होत्या, तर आम्हाला थोडंसं आता जास्त झालं होतं. आम्ही येत होतो तेव्हापेक्षा आता थोडंसं म्हणजे जास्त झालं होतं. त्याच्यानंतर मी म्हटलं, मी बोर झाले ना, आतमध्ये आले, हे बघा यांची अशी भयंकर ट्रीटमेंट चालू होती, म्हणजे माणूस बघून घाबरून जायचेच काम आहे. आणि त्याच्यामध्ये 2 बोटं दाखवून मला एंटरटेनमेंट करत होत्या. तर ह्या तिथल्या मशीन्स ज्याने ट्रीटमेंट केली जाते, हायड्रा, MPL आणि वेगवेगळ्या प्रकारच्या मशीनी इथं आहे, ज्याने आपल्या स्किनवर ट्रीटमेंट केली जाते. नंतर मला हे दिसलं, मला चला भाऊ स्वतःच्या हार्टबीट चेक करून घ्यावं, प्रॉपर तर चालू आहे ना. मग काय चेक वगैरे केल्या आणि ठेवून दिलं. आणि हे हॉस्पिटल बघून मला माझे म्हणजे हॉस्पिटलचे दिवस आठवले, तिथं मी वर्किंगला होते. त्याच्यानंतर आम्ही निघालो परत रिटर्न. आम्हाला खूप छान आलेलं होतं आणि त्याच्यामध्ये म्हणजे खूप मजा येत होती. त्याच्यानंतर आम्ही थोडंसं थांबलो. आम्हाला जायचं होतं चर्चमध्ये, पण चर्च होतं बंद. मग आम्ही काय परत गाडीवर बसलो, परत निघालो. तेच चालू होतं, गाडीवर बस उतर. मग काय, मी म्हटल्यावर एवढं शांत, विषयच नाही. मग काय गप्पा मारत मग आम्हाला समोर दिसले फळं. मग दीदी उतरले फळं घ्यायला. म्हटलं चला. तर तिथं दिसले आंबे आणि पेरू कोणाकोणाला आवडते ना, आंबे कोणाकोणाला आवडते कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि ह्यावर्षी तुम्ही किती आंबे खाल्ले हे पण कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तर आम्ही आलो पेरू घेण्यासाठी. त्याच्यानंतर मग तहान लागली होती, मग ज्यूस वगैरे घेतला. तिथून निघालो, परत गाडीवर बसलो. तेच मग लिफ्टमध्ये आलो. लिफ्टमध्ये होता अंधार. म्हटलं चला बाबा लवकर निघू, त्या एवढ्या अंधारात काय करे. मग बाहेर निघलो पेरू वगैरे घेऊन लेकरांसाठी, मामांच्या मुलांसाठी. आम्ही आलो होतो मॅमच्या मामाच्या इथे. डोरबेल वाजवायला तर मला मजा येते. 2-3 वेळेस डोरबेल वाजवली, पहिल्याच वेळेस वाजवली आणि दरवाजा ओपन झाला. मग नंतर हा होता नीरव, एकदम मस्तीखोर आणि इतका क्यूट मुलगा. त्याचे रिॲक्शन जर बघशाल ना तुम्ही, ॲक्टिंगवाल्या मुलांपेक्षा पण छान ॲक्टिंग करतो तो. ॲक्टिंग म्हणजे रिअल रिॲक्शन आहे त्याचे, ते एकदम मस्त. आणि त्याला म्हणत होते काय करतो पिल्लू. तो ते ना मला समजा सेकंड टाईम बघितलं, पण लाज होत होता आणि त्याच्या मम्मीच्या मागे जाऊ लपत होता. आणि अंजीर घेत होता, त्याच्याकडून काय अंजीर तुटतच नव्हतं. मग आजीला म्हणत होता, आजी अंजीर तोडून ये ना. त्याचा छोटासा क्यूटचा आवाज.
बघा तू कसा बघतो. त्याला बोललं की तो असं पळून त्यानंतर खूप सारा जोरात पाऊस सुरू झाला आणि बाहेर खूप पाणी साचलं होतं. 1-1.5 तास काही पाणी थांबलंच नाही. मग आम्ही सगळेजण असं शांत बसलो. म्हटलं काय करा. मग मामीचा आवाज खूप छान आहे म्हटलं. तर मामीला एक कविता म्हणा सांगितली. तर ऐका मामीचा आवाज कसा आहे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर आवडल्यास कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला कशी वाटली. तर चला मी सुरुवात करते. माझ्या माये देसी यावीच सर्वांनी फुगड्या घालाव्या फुल तारकांनी. ओ माझ्या माय देसी यावेच सर्वांनी फुगड्या घालाव्या फुल तारकांनी. मेघाने यावी डुलत झुलत विजेने यावे लवत फुलत. मेघाने यावे लवत फुलत. त्यानंतर पाऊस थांबल्याच्यानंतर आम्ही एक कप चहा घेतला आणि तिथून निघालो. आता मग मॅमनी मला क्लासवर सोडलं. तिथून मी निघाले. मॅम क्लासमध्ये गेल्या आणि मग आम्हाला जायचं होतं थोडंसं बाहेर. मग अंकिताला मी ड्रॉप केलं. तिथून आम्ही निघालो समोर. तर पाऊस तरी पण चालूच होता. ऑटोमध्ये बसलो. थोडासा पाऊस लागलाच होता. त्याच्यानंतर हा बघा बड्डे बॉय. याच्या बड्डेसाठी आम्ही आलो होतो. हा आहे माझ्या ताईचा मुलगा साई. साईचा बड्डे होता आणि साई इतका मस्तीखोर आहे ना. त्याच्या बड्डे दिवशी भयंकर लेवलची त्याची मस्ती चालू होती. खुर्च्या उचलणं हे करणं. आता त्याचा बड्डेच होता. त्या दिवशी काही म्हणता पण येत नव्हतं. मग हे त्याच्यासाठी आपण नेली होती ही बॅट बॉल गिफ्ट. तो इतका मटकत होता बॅट बॉलला. कोणाला बोलत नव्हता काही नाही. त्याची मस्ती म्हणे मी सिक्सर मारतो. मग बॅट तो खेळून दाखवत होता. आणि त्याचा असं आहे तो खेळता कधी कोणाला मारून त्याचा काही अंदाजच नाही आहे. त्याच्यानंतर हा त्याचा आत्याचा मुलगा त्याच्यासोबत लाड करत होता. लाड करता कधी त्याला मारायला लागेल त्याचा खरंच अंदाज सांगता येत नाही. त्याला म्हटलं ए बाबा काय करतोय असं नको करू. नाही दादा बघा किती मस्तीखोर आहे. कोणाचंच ऐकत नाही. इतकं छान आहे. पण आज त्याचा बड्डे होता त्याच्यामुळे म्हटलं आज तू काहीच मलाच नाही. उद्या तुला दुसऱ्या दिवशी चांगलं उठून काढायचं म्हणजे आता व्यायाम करून दाखव म्हटलं. त्याचं असं चालू होतं. त्याच्यानंतर हा भैयाने आणला होता केक. खूप मोठा ड्रायफ्रूट्सवाला केक होता. व्हॅनिला केक. म्हटलं चला वेळ न करता पटकन केक कापून घेऊ. मस्तपैकी केकची तयारी सुरू झाली. मग काय साई तर इतका एक्सायटेड होता केक कापण्यासाठी. त्याला काहीच घेणं नाही. मग आता तर बघाच तुम्ही सगळेजण गेमच झाला मस्त. लावली का पण आता हा इतका छान आहे माहिती का. आम्ही सगळे घाबरलो पण तो घाबरला आणि तो हसतच होता. इतका भयंकर लेवलचा तो मुलगा आहे. असा आहे तो. सगळे घाबरते पण तो घाबरणार नाही. मग चला म्हणे मेणबत्ती विझवा. त्याचा बड्डे त्याच्या मम्मीनेच करून टाकला कारण की ती कॅन्डल त्याच्या मम्मीनेच विझवून टाकली. प्रत्येक वेळेस असंच होतं. मुलाचा बड्डे असतो पण आईच सगळं कार्यक्रम करून टाकते. केक कटिंग बी त्याला पण फक्त केक कटिंगचं हे चालू होतं. त्याला केक खाऊ घालायला लागले. त्याच्या पप्पाला खाऊ घालत होता. तुम्ही खा. आणि आज तर इतका खुश होता तो कारण की सकाळपासून त्याची मजाच त्याला गिफ्ट्स वगैरे हे त्याचे फ्रेंड्स आहे लहान त्याच्या बड्डेसाठी आले होते. साहिलला फक्त एकच चालू होतं मला केकच कटिंग करायचा. मग हा झाला दुसरा केक आणून दिला कारण की तो रडत होता मला केकच कट करायचा म्हटलं. त्याच्यानंतर सगळेजण जेवायला बसले. जेवणात स्पेशल होता आज चिकन आणि नान आणि चिकनची भाजी होती. सगळेजणांनी मस्तपैकी जेवण करायला बसले. कांदा वगैरे मस्तपैकी कट करून दिला मी आणि काकून द्यायला लवकर जेवायला बसून दिलं कारण की त्यांना रिटर्न जाणं होतं. मग मी परत भाजी एकदा सर्वांना सर्व केली आणि म्हटलं चला आता आपण बसून घ्या कारण की भूक लागली होती. त्याच्यामुळं तुम्ही पण या मस्तपैकी चिकनची भाजी एन्जॉय करा आणि प्लीज सपोर्ट करा यार पब्लिक कारण की आपल्याला खूप सारे व्हिडिओज बनवायचे. सो थँक्यू सो मच. बाय.